स्पर्धा परिषदेत विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अल्प आहे। त्यात आपला जिल्हा बराच मागे आहे। असे असले तरी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्यवस्था करण्यात येत आहे। त्यासाठी विविध मार्गदर्शन शिबिर, मोफत स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाटप व परीक्षेच्या स्वरूपाची चांगली कल्पना देण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात येत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे असे आवाहन डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे। पुढे बोलताना मंत्री डॉक्टर आत्राम यांनी विद्यार्थ्यांनी दिवसभराचे मिनिट टू मिनिट नियोजन करावे, वेळेचे सुरळीत व्यवस्थापन करून अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे, अभ्यासक्रमातील संबंधित विषयाची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, तरच यश प्राप्ती होईल। विद्यार्थ्यांनी अगोदर आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे। सातत्यपूर्ण जिद्दीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करता येते असे प्रतिपादन देखील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे। ते एटापल्ली येथील क्रीडा संकुल सभागृहात नारायणा AIS अकॅडमी तर्फे करियर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता हरेंद्र मडावी, गडचिरोली। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।